शेतकरी मित्र, आज आपण खरीप हंगाम पूर्व जे छोटंसं कार्यशाळा म्हणजे आयोजित केलेले आहे. आपण ह्याच्यासाठी आयोजित केले की महत्त्वाचं जे आपण सगळ्यात कमी खर्च आणि एकदम कार्यक्षम आणि जे आपण उत्पन्नाला जे गाठणार आहोत, जे तुमच्या मनातलं आपण एकरी जे उत्पन्न तुम्ही मनात धरून तुम्ही मूठ हातात धरून जे पेरणार आहोत त्याचं बेसच म्हणजे अगोदर उगवण क्षमता तपासणं. उगवण क्षमता तपासूनच आपण बीज प्रक्रिया करूनच आपण पेरणी करायचं आहे. शेतकरी मित्र, आजकाल एवढं गडबड झालं की आपल्याला गावाला कुठलं बी जायचं असेल तर आपण कुठलं पकडतो, बाबा किती वेगानं फास्ट जाऊ, आपण लवकर काम, एवढं वेगाचं आधुनिक ह्याच्यामध्ये आपण निष्काळजी इथंच करतो आपण नेमकं. आणि हे तपासणी आपण घरच्या घरी आणि साधी सोपी पद्धत आणि बिगर खर्चाचं. आणि जे सोयाबीन आपण गेल्या वर्षीचं बियाणं पेरणार आहोत ते जर आपण उगवण क्षमता जर घरच्या घरी जर तपासलो तर त्याचं सरांनी म्हणल्यासारखं 70% जर उगवण क्षमता असली तर एकरी आपण 22 किलो किंवा 25 किलो जे सीड रेट आहे त्याच्याप्रमाणे आपण पेरू शकतो. समजा जर उगवण क्षमता जर टक्केवारी जर कमी आली मग त्याला काय करायला पाहिजे, मग उगवण क्षमता तपासताना काय करायला पाहिजे. साधा आपलं जे गेल्या वर्षीचं ते तुम्ही बियाणं पेरणार आहात, आज बॅगमधलं बियाणं राहू द्या आणि घरचं बियाणं राहू द्या मित्र, ते आपण बियाणं उगवण क्षमता तपासलीच पाहिजे. कारण गेल्या वर्षीचं जर जे सीड तयार झाले आपल्याला जे पावसानं सीड भिजतंय मग त्याचं उगवण क्षमता जे टक्केवारी आहे ना कमी येण्याचं कारण होते. त्याच्यामध्ये बॅगचं राहू द्या, आपलं घरगुती राहू द्या आणि साधी सोपं पद्धत, साधं आपलं जे गोणपाट घरगुती भेटते ते गोणपाट आपण घरगुती भिजवलेलं गोणपाट आपण प्रथमतः भिजवायचं ह्याच्यासाठी की आपण ते फोल्डिंग करताना काही नॉर्मल गोष्टी म्हणजे बी इकडं तिकडं होत नाही. आणि 100च मोजून दाणे घ्यायचे आहेत आपल्याला, 100च, 101 पण घ्यायचं नाही आणि 99 पण घ्यायचं नाही. आणि मोजून 100 दाणे जे घेणार आहोत आणि जे हाताला येईल किंवा रँडमली पद्धतीने बियाणं घेणार आहोत. समजा त्याच्यामध्ये बियाणं हे बाबा हे डाळ झालं आहे बाजूला काढून ठेवायचं नाही, जे 100 दाणे हाताला येतील ते रँडम पद्धतीने आपण अशी मांडणी करायची की उभी आणि आडवी 10-10ची लाईन करायचं आहे आपण. आणि त्याच्यावर 2-2, 3-3 बोटावर जे आपण बियाणं असं जे ठेवतो आपण ठेवल्यानंतर आपण हे पहिली रांग जे आहे ना हे पहिली रांग झाल्यानंतर सावकाश एकदम हलक्या हातानं फक्त फोल्डिंग करायचं आपल्याला. प्रत्येक रांगला एक फोल्ड करायचा आहे म्हणजे जेणेकरून बियाणे एकात एक होणार नाही ह्याची पण काळजी करायचं आहे. का बरं, ह्याच्यावर आपण बी ठरवणार आहोत म्हणजे आपलं हे मेन बेसच आहे. समजा आता माझ्या हातानं जरा गडबड झाली म्हणजे बियाणं इकडं तिकडं होऊ नये बरं का. एकदम सावकाश रीतीनं जर फोल्ड केलं हे 10 फोल्ड होतील असे आपले. आणि हे 10 फोल्ड झाल्यानंतर आपण हे कुठं ठेवणार आहोत, आपण घरगुतीमध्ये कुठं सावलीची व्यवस्था आहे तिथं आपण ठेवणार, उन्हात ठेवायचं नाही. आणि 4 ते 5 दिवस आपण हे गोणपाट सतत ओलावा टिकून राहण्यासारखं दिवसातून 1-2 वेळा ग्लासनं किंवा हलक्या हातानं जर पाणी मारलो तर 4थ्या किंवा 5व्या दिवशी आपण ते पोतं उघडायचं आहे. रोज उठून आपण बघायचं नाही की बाबा आज किती उगवलेत म्हणजे आपलं फेल झालं, ते 5व्या दिवशीच उघडायचं आहे आपण. आणि उघडल्यानंतर आणि हे जे बियाणे जे अंकुर सरांनी म्हणल्यासारखं जे बियाणे अंकुर फुटते 100 पैकी बियाणे जर 70 जर अंकुर फुटले आपलं बियाणे पेरणी योग्य बियाणं आहे हे 100% आपल्या मनाला खात्री होते. प्रत्येकाने घरगुती घरामध्ये किंवा शेतामध्ये आखाड्यामध्ये कुठं सावलीची व्यवस्था असेल जे पेरणी बियाणं आणणार आहोत प्रत्येकाने वेळ फक्त किती आपलं करायला 10 मिनिट लागणार आहे पण रिझल्ट 4 ते 5 दिवस लागणार आहे. मित्रो, हे चांगले पद्धत आहे. 100% शेतकऱ्यांनी बियाणं उगवण क्षमता करूनच पेरणी करावं. आणि ह्याच्यानंतरच आपल्याला बीज प्रक्रिया करायचं आहे. बीज प्रक्रिया करायचं म्हणजे काय, पेरणीच्या अगोदर फक्त 1 ते 2 तास अगोदर करायचं आहे. आणि बियाला ओलं करायचं नाही आणि फक्त आता चोळायचं सुद्धा नाही बीज प्रक्रिया करताना. आता सरांनी म्हणले बीज प्रक्रिया ते आता मार्केटमध्ये 2 म्हणजे कॉम्बिनेशन दोघांचं मिश्रण बुरशीनाशक आणि कीटकनाशक, 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक सगळ्यात बेस्ट म्हणजे आपलं ते बीज प्रक्रिया. शेतकरी मित्र, कमी खर्चात आपण जे उत्पन्नाचं जे मनात तुमचं हेक्टरी उत्पन्न जर वाढवायचं असेल
तर हे उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया हे आपल्या घरातल्या लेकरांना सुद्धा माहीत व्हायला पाहिजे. आपण शेतीवर जगतो, शेतीवरच करता, पण जोपर्यंत आपल्या लेकराला सहित हे जर माहीत झालं पण खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे आवर्जून करावं ही माझी कळकळीची नम्र विनंती आहे. दोन शब्द संपवतो. उजळणी म्हणून हे आपण पेरायलो सोयाबीन मधलं सगळं माहिती झालं. फक्त गेल्या वर्षी आपल्याला काढणीच्या वेळेस जे पाऊस झाला त्याच्यामुळं सोयाबीनच्या जे बियाणं आपण वापरणार जे घरचा असतो किंवा मार्केटमधनं आणलेला असतो किंवा आम्ही दिलेला ते उगवण क्षमता तपासणी केल्याशिवाय पेरायचं. काढणीच्या वेळेस झालेला पाऊस जो आहे त्याच्यामुळे त्याचे जे बियाणं आहे त्याची गुणवत्तेवर परिणाम झाला. दरवर्षी आपण सगळे 100% लोक तपासून पेरतो का? नाही. ह्या वर्षी ते करायचं. दरवर्षीपेक्षा वेगळी गोष्ट ह्या वर्षी एकच करायची.